हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बघणार आहोत सासूसून एक अनोखे नाते आणि हृदयस्पर्शी कथा. चला तर आपण आता कथेला सुरुवात करूया. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून दोघेजण बोलत होते. अरे यार, प्रियाला काय झाले आजकाल? ती एवढी उद्धटपणे का वागते? ती स्वतःला काय समजते काय माहीत? मी काही बोललो तर बोलते की तुझ्या कामावर लक्ष दे. आपल्या सहकार्याशी बोलण्याची ही काय पद्धत आहे का? पहिला माणूस म्हणाला, अरे भावा, 2 महिन्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाला आहे. हे तुला माहीत नाही का? बिचारी डिप्रेशनमध्ये असावी म्हणूनच ती अशी वागते. दुसरा माणूस म्हणाला, बिचारी आणि ती? बिचारा तिचा नवरा असावा, तो तिच्यापासून वेगळा झाला हे बरे. पहिला माणूस राग काढत म्हणाला, हे कटू शब्द केवळ या दोघांनीच ऐकले नाहीत. त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर दुसऱ्या खुर्चीवर बसलेल्या प्रियालाही त्यांचे कडुनिंबासारखे कडवे बोल ऐकायला मिळत होते. प्रिया रोज तिचा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करते, पण आजूबाजूचे लोक तिला नेहमी अशा बोलण्याने भूतकाळात ढकलत असत. कारण काही असो, प्रियाला नवऱ्यापासून वेगळे होण्यातच स्वतःचे आणि नवऱ्याचे कल्याण समजले. त्याहीपेक्षा तिच्या नवऱ्याला घटस्फोट हवा होता. प्रियाने आपले लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही, पण शेवटी तिला हेही मान्य करावं लागलं की आम्ही दोघेही या लग्नात कैद्यासारखे जगत आहोत. त्यामुळे ते मोडणे दोघांच्याही फायद्याचे ठरेल. नातं चांगलं असो वा वाईट, दुःख असतंच आणि प्रिया या दुःखातून जात होती. त्यामुळे तिच्या वागण्यात काही बदल तर होणार हे स्वाभाविक आहे. परंतु प्रत्येकाला असं भाग्य नाही मिळत की त्याच्या सभोवतालच्या लोक त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतील. प्रियाच्या ऑफिसचे लोक आणि विशेषतः तिच्या मॅडमही अशा लोकांमध्ये होते. प्रिया फक्त स्वतःच्या कामाची कामं ठेवायची. नेहमी कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर राहायची. खराब मूड आणि वेळेमुळे प्रियाला तिच्या पूर्वीसारखे परफॉर्म करता आले नाही आणि यामुळे तिची मॅडम खूप रागावली. नाराजी व्यक्त करण्यासाठी मॅडमने तिला आपल्या कार्यालयात बोलवले होते. गेल्या 2 महिन्यात तिचा कामगिरीचा आलेख 40% कसा घसरला आहे हे मॅडम दाखवत होती. मध्येच प्रियाच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन येतो. मॅडम ऑफिसमध्ये असल्याने प्रिया सायलेंटवर ठेवते आणि फोन उचलत नाही. या मोबाईलमुळे मॅडमचा मूड खराब होत असल्याचे प्रियाला दिसते. प्रियाला तिची आई समस्या सांगायची होती. मॅडम, माझ्या आयुष्यात काहीतरी. मॅडम मध्येच म्हणाली, हो, मला माहीत आहे की तुझा घटस्फोट झाला आहे, पण तुला हेही चांगलं माहीत आहे की जेव्हा कोणी त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रोफेशनल लाईफमध्ये आणतं तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. मॅडम आपले बोलणे पूर्ण करण्याआधीच प्रियाचा मोबाईल पुन्हा वाजला आणि यावेळी काही तातडीचे काम असावे या विचाराने प्रियाने फोन उचलला. मॅडम मला माफ करा म्हणत ती बाजूला गेली आणि हळू आवाजात आईला म्हणाली, आई, मी मॅडमसोबत मीटिंगमध्ये आहे, मी तुला 10 मिनिटात कॉल करते. तेव्हाच आई पलीकडून हळुवारपणे बोलू लागली, मला श्वास घेता येत नाही. प्रियाला समजायला वेळ लागला नाही की त्यांनी बीपीचे औषध घेतले नसावे, त्यामुळे आता तिचे बीपी कमी झाले असावे आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असावा. आधीच चिडलेली मॅडम प्रियाला तिच्या अव्यावसायिक वागणुकीबद्दल फटकारत होती आणि वरती प्रियाला लगेच मीटिंग सोडावी लागली. प्रियाने जे करायला हवे होते ते केले. तिच्या मॅडमला सॉरी म्हणत ती लगेच तिच्या आईला मदत करण्यासाठी धावली. या कारणाने तिला कदाचित नोकरीही गमवावी लागू शकते. टॅक्सीत भरधाव वेगाने घराकडे निघालेल्या प्रियाच्या मनात अनेक विचार चालू होते. जसे आईला काही होणार तर नाही ना, मी पोचेपर्यंत ती स्वतःला सांभाळू शकेल की नाही, अशा वेळी हा रोहित कुठे गेला असेल. तिने रोहितला 2-3 वेळा फोन केला होता जेणेकरून तो जवळ असेल तर तो आधी जाऊन आईला औषध देऊ शकेल, पण तो फोन उचलत नव्हता. मग ती आईच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना करू लागते. 25 मिनिटांनी घरी पोचल्यावरती घराच्या आत पळते. आई जवळजवळ अर्धमेली होती, श्वास कोंडत होती. प्रिया त्यांना पाणी आणि औषध देत आणि त्यांना आरामात बेडवर झोपवत आणि त्यांच्या शेजारी बसते आणि हात पाय दाबते जेणेकरून त्यांना आराम मिळेल.
अर्ध्या तासानंतर आईला बरे वाटू लागते. आई डोळ्यात पाणी आणून प्रियाकडे बघत होती. प्रिया त्यांचे अश्रू पुसते आणि त्यांना रडू नका असे सांगते. आई थरथरत्या आवाजात म्हणाली, प्रिया, आज तू जर आली नसती तर कदाचित मी. प्रिया तोंडावर हात ठेवत म्हणाली, मी कशी नसती आली? आई संकटात आहे आणि सून येणार नाही असं कसं होईल? प्रिया, तू अजिबात बदलली नाहीस. तू आजही तशीच आहे जशी आधी होती. घटस्फोटानंतर सगळं बदलेल असं मला वाटलं होतं. आईने त्यांच्या मनातील गोष्ट प्रियाला सांगितली. प्रिया म्हणाली, मी बदलेन आणि असे कधीच समजू नका आई, कारण मी तुमच्यापासून नाही तर तुमच्या मुलापासून घटस्फोट घेतला आहे. आणि हो, तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या एका कॉलवर मी नेहमी तुमच्यासाठी तिथे असेन. तोपर्यंत रोहितही ऑफिसमधून घरी परतले होते. आईला बेडवर आणि प्रियासोबत पाहून रोहित पटकन तिच्याकडे धावला. आईला काय झालं म्हणून विचारू लागला. प्रियाने हा सगळा प्रकार रोहितला सांगितला आणि आईला जेवण भरवून आणि औषध देण्यास सांगून निघून गेली. रोहित प्रियाला म्हणाला, माझ्या आईसाठी खूप काही केल्याबद्दल धन्यवाद. निघताना प्रिया रोहितला म्हणाली, काही नात्यांना नाव नसतात, पण काही नाती मनापासून जपली जातात. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजेच असंच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल.